नमस्कार. स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग. तर आपण यापूर्वी 12 लेक्चर बघितलेले आहेत, म्हणजे 480 तांत्रिक प्रश्न आपण कृषीचे बघितलेले आहेत, जे की जिल्हा परिषदच्या ग्रामसेवक परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत. आणि आपण महत्त्वाचे प्रश्न घेतो. हा आपला 33 नंबरचे लेक्चर आहे. याच्यामध्ये तुम्हाला अवघ्या 10 ते 12 मिनिटामध्ये 40 प्रश्न तुमच्यापर्यंत मी यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. तर हे सध्या बेसिक प्रश्न आहेत. हळूहळू आपण IBPS पॅटर्ननुसार प्रश्न घ्यायला सुरुवात करूया. पण आपल्याला बेसिक गोष्टी यायला, म्हणजे MCQ प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीतच असायला पाहिजे. तुम्ही जर नवीन आहात तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. डिस्क्रिप्शन किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन कृषी घटक, ग्रामसेवक, कृषीशास्त्र याच्यावर जाऊन तुम्ही यापूर्वीचे लेक्चर बघू शकता. आता हे झाल्यानंतर आपले 520 तांत्रिक प्रश्न कंप्लीट होतात. तर आपण असे दररोज प्रश्न घेणार आहोत. कमीत कमी आपण 10,000 प्रश्न घेणार आहोत ग्रामसेवकचे, कृषी घटक, तांत्रिकचे. लगेच आपण प्रश्नाला सुरुवात करूया. वन लाईनर प्रश्न आहे, तर अगदी प्रश्न आणि उत्तराचंच वाचन करत आहे आपण. पहिला प्रश्न आहे, कदाचित पहिला प्रश्न तुमच्यासाठी नवीन असेल. कमीत कमी 10 ते 12 प्रश्न हे IBPS पॅटर्ननुसार आहेत. त्याच्यानंतर बेसिक प्रश्न येतात. कृषी संबंधित हरित क्रांती हा शब्द कोणी दिला? तर आपल्याला माहिती आहे हरित क्रांती कशाशी संबंधित आहे. हरित क्रांतीचे जनक कोण? भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक कोण? जागतिक स्तरावर हरित क्रांतीचे जनक कोण? आणि महाराष्ट्रामध्ये हरित क्रांतीचे जनक कोण? हरित क्रांती कधी सुरू झाली? कशाशी संबंधित होती? कोणत्या पिकांना फायदा झाला? हरित क्रांतीचे नफे आणि तोटे, आणि हरित क्रांती का करावी लागली, त्याचं उद्दिष्ट काय होतं, हे सगळ्या बेसिक गोष्टी असतात. हे सर्व पुस्तकामध्ये माहिती असतात. पण हरित क्रांती हा शब्द कुणी दिला हे बरेच पुस्तकामध्ये उपलब्ध नाही. तर डॉक्टर विलियम एस गोंड यांनी हरित क्रांती हा शब्द दिलेला आहे. 2 नंबरचा प्रश्न बघूया. श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे? तर दूध उत्पादनाशी संबंधित श्वेत क्रांती आहे. श्वेत क्रांतीचा जनक कोण? श्वेत क्रांतीची सुरुवात कुठे झाली? आणि श्वेत क्रांतीमुळे कोणते फायदे झालेले आहेत? कोणते उत्पादन वाढ झालेली आहे? आणि त्यांचे टप्पे किती? हे पूर्वी आपण याचे संबंधित प्रश्न बघितलेलेच होते. 3 नंबरचा प्रश्न, भारतात पिवळी क्रांतीच्या जनकच्या रूपात कोणाला ओळखतात? तर सॅम प्रीतोदा यांना पिवळ्या क्रांतीच्या जनक स्वरूपात ओळखतात. आता आपल्याला 14 ते 15 क्रांती माहीत असायला पाहिजे. त्यांचे जनक कोण, कधी सुरू झाली आणि कोणत्या फळाशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये श्वेतक्रांती, हरित क्रांती, सोनेरी क्रांती, अशा विविध क्रांत्या आहेत. 4 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर वर्गीस कुरियन यांना कोणत्या क्रांतीचे जनक म्हणतात? दूध क्रांतीचे जनक असे त्यांना म्हणतात. आणि सर्व काही गुजरातपासूनच सुरू झालं होतं दूध क्रांतीची सुरुवात. 5 नंबरचा प्रश्न बघूया. आलूच्या कंदी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट तापमान किती असावे? तर 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान असावे. आलूला जे कोंब निघतात त्याच्यासाठीचे तापमान विचारलेले आहे. 7 नंबरचा प्रश्न आहे, गरिबाचे संत्रा म्हणून कोणत्या वस्तूला ओळखतात? हा जो 7 नंबरचा प्रश्न आहे हा IBPS पॅटर्ननुसारचा प्रश्न आहे. आता आपण याच्यामध्ये बऱ्याच प्रश्न सोपा आहे, पण आपण बऱ्याच वेळेस याचा उत्तर आपल्याला चुकते. तर गरिबाचे संत्रा टमाटे ला म्हणतात. 8 नंबरचा प्रश्न आहे, टोमॅटोचे गुणसूत्र संख्या किती आहे? हा पण IBPS लेवलचाच प्रश्न आहे, कारण IBPS असेच प्रश्न विचारते. 40 पैकी कमीत कमी 10 प्रश्न सोपे असतात आणि 30 प्रश्न हे नवीन असतात परीक्षेमध्ये. त्याचं जे की ते आपण कधी वाचन केलेलं राहत नाही, पण प्रश्नामधील काही शब्द आपल्या ओळखीचे असतात. तर आपण सध्या बेसिकच बघणार आहोत. कमीत कमी आपण 10,000 प्रश्न MCQ टाईपचे बघणार आहोत. त्याच्यामध्ये जिल्हा निवड समिती, यापूर्वी महापरीक्षेने घेतलेले प्रश्न, विविध पुस्तकामधील महत्त्वाचे प्रश्न, विविध यूट्यूब चॅनलमधील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. आणि मग 10,001 प्रश्नापासून आपण IBPS पॅटर्ननुसार प्रश्न घ्यायला सुरुवात करणार आहोत. आता कसं असते, ग्रामसेवक आहे, एवढे अवघड प्रश्न येत नाहीत, हा आपला मानस असते. पण कृषी घटक हा सारखाच विषय. कृषी म्हणजे तुम्हाला कृषी पर्यवेक्षक पदाची तयारी करावी लागेल, कृषी सेवक पदाची तयारी करावी लागेल. त्यावेळेस तुम्हाला ग्रामसेवकचे तांत्रिकचे 40 पैकी 40 प्रश्न मिळू शकतात. तर टोमॅटोचे गुणसूत्र आहे 24. टमाटे उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? आंध्र प्रदेश आहे. त्याच्यानंतर कर्नाटकचा नंबर लागतो.
9 नंबरचा प्रश्न बघूया. टमाट्याचे भंडारण किती तापमानावर करतात? तर टमाटे सुरक्षित राहण्यासाठी 7 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान टमाट्यासाठी आवश्यक आहे. टोमॅटोची पिता कोणाला म्हणतात? डॉक्टर गौतम मल्ले यांना टोमॅटोची पिता असे म्हणतात. आणि याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न आहे, टोमॅटो प्रजननाचे जनक कोणाला म्हणतात? असे पण 2 प्रश्न तयार होतात. तर टोमॅटो जे प्रजनन आहे त्याचे जनक वेगळे आहेत, ते प्रश्न आपण नंतर बघूया. 11 नंबरचा प्रश्न आहे, खरीप पिकासाठी उपयुक्त तापमान किती असायला पाहिजे? भारतामध्ये जे आपण खरीप हंगाम घेतो त्यासाठी तापमान 27 ते 29 डिग्री सेल्सिअस असायलाच पाहिजेत. खरीप हंगाम म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये हंगाम असतो? रब्बी हंगाम कोणता? खरीप हंगाम हा जुलैपासून सुरू होतो. रब्बी हा आपलं नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होतो. 12 नंबर. आणि त्याच्यामध्ये खरीपामध्ये येणारी पिके, रब्बीमध्ये येणारी पिके हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. 12 नंबरचा प्रश्न आहे, पुसा बारामती वन ही जात कोणी विकसित केली? पुसा बारामती वन ही धानाची तांदळाची जात आहे. ती IARI दिल्लीने विकसित केलेली आहे. इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटने विकसित केलेली आहे. 13 नंबरचा प्रश्न आहे, सुपर तांदळाचा जनक कोणाला म्हणतात? तर GS खुश यांना सुपर तांदळाचा जनक असे म्हणतात. बघा, 13 नंबरचा पण प्रश्न तुमच्यासाठी नवीन असेल. तुम्ही जर लेक्चर कदाचित बघत असाल, आपलं एक वैशिष्ट्य आहे, आपण प्रश्न आणि उत्तरच घेतो. विश्लेषण करून आपण जास्त करून सांगत नाही, कारण तुम्हाला इतर कोणत्याही यूट्यूब चॅनलला विश्लेषण मिळते आणि प्रश्नसुद्धा मिळतात. पण इथं तुम्ही जर स्क्रीनशॉट मारून जर घेतलात, तुम्हाला एक स्क्रीनशॉटमध्ये 4 प्रश्न तुम्हाला इथे मिळत आहेत. आणि आपण कमी याच्यामध्ये जास्त प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. मार्केटमध्ये बरेच पुस्तकं उपलब्ध आहेत, तिथे विश्लेषण दिलेलं असते व्यवस्थितपणे, पण जास्त करून प्रश्न उत्तरं दिलेली राहत नाहीत. मग आपण काय करायचं असते, मग मी त्या अभ्यासावरून मी प्रश्न तयार करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो, म्हणजे जेणेकरून तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे. 19 नंबरचा प्रश्न आहे, धानाचा कटाई निर्देशांक किती असतो? तर धानाचा कटाई इंडेक्स हा 19% असतो. आता 15 नंबरचा प्रश्न आहे, गहूचा कटाई इंडेक्स किती असतो? तर गव्हाचा कटाई इंडेक्स हा 45 ते 49% एवढा असतो. 16 नंबरचा प्रश्न, सर्वाधिक तांदळाचे उत्पादन करणारा देश कोणता आहे? तर सर्वाधिक तांदळाचे उत्पादन करणारा देश हा चीन आहे. 16 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पिकाला अपुष्क बिया असतात? तर ऑर्किड हे त्याचं उत्तर आहे. 17 नंबरचा प्रश्न आहे, फेरपालटासाठी पिके निवडण्याचे काम कोणत्या क्षेत्रात मर्यादित आहे? तर कोरडवाहू क्षेत्रामध्ये आपण पिके निवडण्याचे काम जास्त करू शकत नाही. कोरडवाहू शेती म्हणजे पावसाच्या पाण्यावर येणारी शेती. 18 नंबरचा प्रश्न आहे, काजू लागवडीसाठी योग्य अंतर किती असावे? तर काजू लागवडीसाठी योग्य अंतर 8x8 मीटर एवढे असावे. 19 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शेती महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर महाराष्ट्र शेती महामंडळाचे मुख्यालय हे पुणे येथे आहे. 20 नंबरचा प्रश्न आहे, आपल्या कोणत्या विद्यापीठाने चिंचेची निवड पद्धतीने प्रतिष्ठान ही नवी जात विकसित केली आहे? तर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीने प्रतिष्ठान चिंचेची जात नवी विकसित केलेली आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये फळ विभाग किती आहेत? तर महाराष्ट्रामध्ये फळ विभाग 6 आहेत. कृषी हवामान विभाग 9 आहेत. प्रादेशिक विभाग पण तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. 22 नंबरचा प्रश्न आहे, केंद्रीय ॲग्मार्क प्रयोगशाळा कुठे आहे? प्रयोगशाळा विचारलेली. यापूर्वी आपण केंद्रीय ॲग्मार्कचे मुख्यालय बघितले होते. आता केंद्रीय ॲग्मार्क प्रयोगशाळा ही नागपूर येथे. 23 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय मुद्रा विज्ञान संस्था कुठे आहे? तर भोपाळ उत्तर प्रदेश येथे, आपलं मध्य प्रदेश येथे भारतीय मुद्रा विज्ञान संस्था आहे. 25 नंबरचा प्रश्न आहे, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कोणत्या प्रकारची शेती केली जाते? तर आता सर्वांनाच माहीत आहे, आपण शेतीचे तुकडे करत आलेलो, लोकसंख्या वाढत आहे, आपण विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहतो, त्याच्यामुळे वैयक्तिक शेती सर्वात जास्त केली जाते आणि 50 वर्षापूर्वी सामूहिक शेती केली जात होती. 26 नंबरचा प्रश्न आहे, BT बियाणे कोणत्या पिकाशी संबंधित आहे? BT बियाणे हे कापूस आणि वांग्याशी संबंधित आहे. 27 नंबरचा प्रश्न आहे, मध्यवर्ती अंतर्गत मासेमारी संस्था कुठे आहे? तर बराकपूर उत्तर प्रदेश येथे मध्यवर्ती अंतर्गत मासेमारी संस्था आहे. 28 नंबरचा प्रश्न आहे, जमिनीतील कोणत्या घटकाला जमिनीचा प्राण असे म्हणतात? तर जमिनीतील सेंद्रिय पदार्थाला जमिनीचा प्राण असे म्हणतात. 29 नंबरचा प्रश्न आहे, उन्हाळी हंगामासाठी मुगाची चांगली जात कोणती?
तर उन्हाळी हंगामासाठी मुगाची चांगली जात पुसा वैशाखी ही आहे. 30 नंबरचा प्रश्न आहे, गहू हे पीक कोणत्या कुळातील आहे किंवा कुटुंबातील आहे? तर गहू हे पीक गवत कुळातील आहे. 31 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय गुरे उत्पादकता अभियान कधी सुरू करण्यात आले होते? तर नोव्हेंबर 2016 मध्ये राष्ट्रीय गुरे उत्पादकता अभियान सुरू करण्यात आले होते. 32 नंबरचा प्रश्न आहे, सुरती व मुर्हा जातीच्या म्हशीपासून कोणती जात निर्माण करण्यात आली होती? तर सुरती व मुर्हा जातीच्या म्हशीपासून म्हैसाण जात निर्माण करण्यात आली होती. आता मुर्हा जातीलाच दिल्ली म्हैस असे सुद्धा म्हणतात किंवा कोंडे म्हैस असे सुद्धा म्हणतात. भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादन देणारी म्हशीची जात मुर्हा आहे आणि सुरती आणि मुर्हीपासून म्हैसाण जात निर्माण करण्यात आली होती. एवढं लक्षात असू द्या. तुम्हाला उगमस्थानी विचारतात, त्यांचे वैशिष्ट्य विचारल्या जातात. 33 नंबरचा प्रश्न आहे, राहुरी विद्यापीठाने उस्मानाबादी शेळीपासून विकसित केलेली शेळी जात कोणती आहे? तर फुले उन्नती हे आहे. 34 नंबरचा प्रश्न बघू. राणीखेत ही लस कोणत्या प्राण्यांना देतात? तर सर्वांना माहिती आहे कोंबड्यांना पडणारा विषाणूजन्य रोग हा राणीखेत आहे. तर त्याच्यावर लस विकसित केलेली आहे. तर त्या लसीचं नाव सुद्धा राणीखेत आहे. ती राणीखेत लस ही कोंबड्यांना किंवा कोंबड्यावर्गीय पक्ष्यांना देतात. गाईच्या दुधाचा pH किती असतो? तर गाईच्या दुधाचा pH हा 6.4 ते 6.6 दरम्यान असतो आणि म्हशीच्या दुधाचा थोडासा जास्त असतो. 36 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय केळी संशोधन संस्था कुठे आहे? तर राष्ट्रीय केळी संशोधन संस्था ही त्रिचुरापल्ली तामिळनाडू येथे आहे. 37 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बांबू अभियान कधी सुरू करण्यात आले होते? राष्ट्रीय बांबू अभियान हे 2006 ते 2011 या कालावधीसाठी सुरू करण्यात आले होते. 38 नंबरचा प्रश्न आहे, केळीची कांदेबाग लागवडीचा हंगाम कोणता आहे? तर केळीचा कांदेबाग लागवडीचा हंगाम हा ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा आहे. मग तुम्हाला याच्यावरून विचारलं जाऊ शकते की केळीचे वैज्ञानिक नाव काय आहे? कोणत्या राज्यामध्ये केळीचे उत्पादन जास्त होते? केळीचे हंगाम किती आहेत? मुर्ग बाग हंगाम कोणत्या महिन्यात लागवड केली जाते? कांदेबाग हंगाम म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये लागवड केली जाते? बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याच्या जाती विचारल्या जातात. जळगावमध्ये सर्वाधिक कोणत्या प्रमाणात लावली जाते? नांदेडमधला जो तालुका आहे त्याचे नांदेडमधलं सर्वाधिक केळीचे उत्पादन कोणत्या तालुक्यामध्ये होते? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. केळीवर पडणारा महत्त्वाचा रोग कोणता आहे? त्याच्यानंतर आपण 39 नंबरचा प्रश्न बघूया. उती संवर्धन तंत्राचा वापर करून तयार करण्यात आलेली केळीची जात कोणती आहे? तर ग्रॅडनेन आणि श्रीमंती ही उती संवर्धन तंत्राचा वापर करून तयार करण्यात आलेली केळी जात आहे. आता केळीच्या इतर जाती कोणत्या आहेत? हरिसाल, लाल वेलची, बसराई, ग्रॅडनेन, सफेद वेलची, मुठेळी, राजेळी, अर्धापुरी इतर केळीच्या जाती आहेत आणि बुटकी जात बसराई आहे. सर्वांनाच हे माहीत आहे. 40 नंबरचा प्रश्न आहे, द्राक्षासाठी हवामान कसे असायला पाहिजेत? जर तुम्हाला सर्वांना माहिती आहे नाशिकमध्ये द्राक्ष घेतले जातात आणि सांगलीमध्ये सुद्धा द्राक्षाच्या थोड्या थोड्या बागा आहेत. तर त्याच्यासाठी हवामान उष्ण आणि कोरडे असायला पाहिजेत. हवामान उष्ण आणि कोरडे आणि 25 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान असायला पाहिजेत. पर्जन्यमान कमीत कमी 600 मिमीपेक्षा कमी असायला पाहिजे. जर हिवाळ्यामध्ये जर जास्त थंडी जर असेल तर द्राक्षाचे जे फुलं असतात ते कोडमळून पडतात. द्राक्षाच्या जाती तुम्हाला माहीत असायला पाहिजे. शिल्डेस जाती, तासाई गणेश, सोनाका, बुटी शिल्डेस, शरद शिल्डेस, मणिक चमन, किशमिश बेरी, किशमिश चेरी, बंगलोर ब्ल्यू, बंगलोर पर्पल, भारत अर्ली, भोकरी, आनाबे शाही, चिमा साहेबी, काली साहेबी. संकरित जाती माहीत असायला पाहिजेत. अर्का श्याम, अर्का हंस, अर्का कांचन, अर्कावती आणि कोण विकसित केल्या हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि द्राक्ष बागेमध्ये जे आपण मंडप बनवतो त्याचा आकार तुम्हाला माहीत असायला पाहिजे. सजीवकी माहीत असायला पाहिजे. द्राक्षाची छाटणी माहीत असायला पाहिजेत. तर हे होते मित्रांनो आजचे 40 प्रश्न कसे वाटले? लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा चॅनल. इतरांना सुद्धा पाठवा. तुमच्या ग्रामसेवक ग्रुपवर सुद्धा पाठवा. आपण दररोज असे 40 नवनवीन प्रश्न घेतो आणि चॅनलला टाकतो. आतापर्यंत आपले 500च्या जवळजवळ प्रश्न झालेले आहेत. तर आपण कमीत कमी 10,000 प्रश्न सोपे घेणार आहोत. त्याच्यानंतरचे पुढचे प्रश्न 10,000 प्रश्न होईपर्यंत आपली स्टे उठून जाईल कोर्टाचा. त्याच्यानंतर
परीक्षेचा वेळपत्रक येईल त्यावेळेस आपण थोडा IBPS पॅटर्ननुसार प्रश्न घेऊ, पण आपल्याला सोपे प्रश्न माहीत असायला पाहिजेत. जर आपला अभ्यास जर झालेला असेल तर पॅटर्न कोणताही असो त्याच्याशी आपला काही संबंध राहत नाही. तर ठीक आहे, धन्यवाद.